द ग्रेट छगन भुजबळ. 99ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 25 वर्षापूर्वी भुरलेले छगन भुजबळ सुनील तटकरेला आता 2024ला पण हवे आहेत. ही जाहीर विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो. दिलीपराव, तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात, पण आलात सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत. मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा, आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे, विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं. तुम्हालाही धनंजय मी सांगतो, आता सुट्टी नाही. सर्दी झालं, पडसं झालं, आम्ही ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही. पूर्ण वेळ काम करा. तुमच्या मंत्रिपदाचं जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना सांगतो मी. म्हणजे मुश्रीफ साहेब तुम्ही पण, तुम्ही म्हणाल कोल्हापूर, नाही कोल्हापूर पुरता. तुम्ही काय कोल्हापूरचे फक्त नेते नाही आहात, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. तुम्हालाही फिरायला पाहिजे. तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहेच, तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच. आपको भी बाबा वो जिसान का मतदारसंघ नहीं देखने का खाली. हाँ, कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला मैं तो नहीं सुनूगा अभी आपका. पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेलच. अगदी देविदास पेंगे तुमच्या सहीसुद्धा. आमदार तर आपापल्या मतदारसंघामध्ये असतीलच. तुम्ही आता आमदार महोदय, आमदार तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्याच, कारण तुम्ही सुद्धा सगळे पॉवरफुल आहात. कोणतरी म्हणते सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व तयार करणार आहोत. कोणीतरी मुदत दिले 15 दिवसाची. अरे 15 दिवसाची नाही तर कसली द्या. तुमच्या मुदतीला कोण भीक घालत नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचाराशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. कोणाच्या मनामध्ये काय वेगळा संभ्रम किंवा वेगळी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काही कारण होऊ शकत नाही. होय, आम्हाला आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्याला घड्याळाचा गजरच चांद्यापासून बांध्यापर्यंत आपल्याला ऐकायला मिळेल. याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काही कारण नाही. महायुतीमध्ये आपल्याला समन्वय ठेवायचा आहे. मित्र पक्षामध्ये सुद्धा समन्वय ठेवायचा आहे. आपसांच्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे. पण दादा, मला विश्वास आहे यावर्षी ज्यावेळेला तुम्ही अर्थसंकल्प मांडाल, यावेळेला तुम्ही ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडाल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान 9 लाख मतांनी निवडून आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.